हॅलो माय यूट्यूब फॅमिली, कशा आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे माझ्या व्लॉग चॅनलमध्ये. माझं नाव आहे ज्योती, माझ्या चॅनलचं नाव आहे अनमोल JRK व्लॉग्स. डेली ब्लॉग येतात माझ्या ह्या टायमाला. व्लॉगर नवीन असाल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. ही आहे हॅपी न्यू इयरच्या दिवशीचा टाईम. हे ब्लॉग राहिला होता माझ्याकडून, मला चला आज हे शेअर करावं. हे हॅपी न्यू इयरचा मी केक वगैरे रात्री आणला होता, ते कट वगैरे केला, पण त्यांना मोबाईल पण त्याच दिवशी आणला होता 31 तारखेला, त्या दिवशी संध्याकाळीच. मग केक वगैरे कट केला, मस्त एन्जॉय त्या दिवशी. छोटीशी फॅमिली पार्टी केली. पुन्हा मग हे आहे डायरेक्ट 2 तारखेचा व्लॉग. मग सकाळी मी बनवली आहे फ्लावरची भाजी. सकाळी नळाला पाणी आलं होतं, त्याची पण घाई होती माझ्या पाठीमागे. मला चला पटकन भाजी आणि यांच्या डब्याचं उरकून घ्यावं. मग फ्लावर उकडून घेतलेले आहेत, काका स्वच्छ धुवून कट करून मी आधीच ठेवलेलं असतंय. मग भाजी करते वेळेस मी गरम पाण्यामध्ये थोडंसं उकळून घेते, कारण त्याच्यात फ्लावरमध्ये छोट्याशा आळ्या वगैरे असतात. त्यासाठी मी काय करते, मिठाच्या पाण्यात आणि हळदीच्या पाण्यात उकडून घेते थोडं, आणि नंतर फोडणी देते धुवून. बघा कसा वाटला रेसिपी आजची, आणि ब्लॉग पण कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. छोटे मोठे व्हिडिओ टिप्स येतच असतात माझ्या चॅनलवरती. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. घेतली आहे कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर, लसूण बारीक करून मिक्सरमध्ये तेल टाकून, जिरे मोहरी टाकून हे मसाला मी टाकून घेतला, चांगला भाजू दिला. मग नंतर भाजल्याच्या नंतर आपण जी फ्लावर उकडून घेतली होती ती पण मिक्स केली आणि ती पण टाकली. खूप छान होते अशी लपतप भाजी, मस्त अशी टेस्ट होती. कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करा, लाईक करा, शेअर करा विसरू नका. बघा अशा प्रकारे झाली आहे. आपण अशा प्रकारे पण डब्याला सुकी देऊ शकतो. मग मी काय केले, आज चपाती वगैरे करणं झालं नाही मला, त्यासाठी मी भाकरी बनवले. भाकरीला थोडासा रस्सा वगैरे लागतोच, मग भात पण आहेच, लेकरांना भाताशिवाय जमत नाही. मग थोडा भातासाठी थोडंसं गरम पाणी करून घेतलेलं आहे मी, थोडं पाणी टाकलं, वाफाळून घेतलं. मग झाली, शेंगदाण्याचं पावडर टाकलं, उकळी आली. कोण आहे चॅनलवरती प्लीज लाईक करा, कमेंट करा, आणि कमेंट केल्याच्या नंतर मला समजेल की तुम्ही माझा ब्लॉग बघितला आहे. प्लीज कमेंट करत जावा. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर स्वागत आहे तुमच्या चॅनलवरती. प्लीज लाईक करा, कमेंट करा, कमेंट जरूर करा. जरी तुमचं कोणतं चॅनल वगैरे असेल तर मी जरूर सपोर्ट करेन. मी काय मोठी यूट्यूबर नाही, मी आताच चॅनल खोललेला आहे. बघा गरम पाणी घेतलेलं आहे मी बनवून, ते पण गरम पाणी करून घेतलेलं आहे, टाकलं मी पाणी पण. आणि अशी एवढी भाजी आता मस्त होते. चालतंय. कशी वाटली आजची रेसिपी, फ्लावर रेसिपी? कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. झाली आता भाजी. आणि आज थंडी खूप होती बरं इकडं. 2 तारखेला अपाट थंडी होते. सकाळी कमीत कमी 6 ते 8 पर्यंत थंडी जास्त असते सकाळी. आणि वरच्या मजल्यावर असल्यामुळे जास्त थंडी असते. वरी खाली काय पॅक असल्यामुळे जास्त वाजणार नाही बरं. वरी पूर्ण ओपन आहे त्याच्यामुळे जास्त थंडी वाजते. कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा विसरा. ज्वारीची भाकरी आणि फ्लावर. आता मी एक शब्द 10 वेळेस जरी बोलले तर समजून घ्या, आणि घाई गडबडीमध्ये होऊन जातं कधी कधी असं. चालतंय. कमेंट जरूर करा. बाय, काळजी घ्या आणि मस्त खात राहा. कशी वाटली आजची रेसिपी कमेंट जरूर करा. धन्यवाद सगळ्यांचा सपोर्ट करण्याबद्दल. तुमच्या अशा छान छान कमेंट, तुमचा चांगला सपोर्ट असाच माझ्या पाठीशी राहू द्या. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा मेनू आहे फ्लावरची भाजी, ज्वारीची भाकरी. चालते. भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. संध्याकाळी 7 वाजता लाईव्ह घेणार आहे मी. जर बोलायला तुम्हाला आवडत असेल तर जरूर या. संध्याकाळी 7 वाजता लाईव्ह आहे आपलं. चालतंय. हे बघा मी एक घास दाखवत आहे. मस्त अशी भाजी झाली होती, ज्वारीची भाकरी आणि भन्नाट. बाय, काळजी घ्या.